तू आणि सहयोगिता जा ना बाहेर. आणि तूच म्हणतेस ना मी आसावरीचा आदर्श समोर ठेवते म्हणून. मग तिच्यासारखं जरा मॅच्युअरली वागण्याचा प्रयत्न कर ना. आधी आज आपण नको जायला. पण कितीही झालं तरी जगातल्या कुठल्याही बाईला आपला नवरा सतत एका दुसऱ्या स्त्रीबद्दल बोललेलं नाही आवडणार. आधी काय छान वाटतंय ना इथे. दूरवरून येणारा चांदण्यांचा प्रकाश, आणि अंगाला अलगद झोमणारा गार वारा. हो काय मी इतकं रोमॅन्टिक बोलते, तुझं नुसतं हूं. तू पण बोल ना काहीतरी. काय बोलू, एवढं थंडीत हे मला ते कवितेसारखं काय बोलतात त्या. ती एकदा माझ्यासाठी बोल ना. मला नाही येत बोलता. प्रयत्न तर कर. तू हसशील. प्रॉमिस नाही हसणार. बघ नाही हसणार. बर बोलू. दूरवर पसरलेला स्ट्रीटचा लख्ख प्रकाश, गोठवून टाकणारी फ्रीजची थंडी, आणि आपण उकडून खाऊ 2 अंडी. शी, तुला अंडी नाही आवडत का? नाही नाही नाही, अंड्याचा प्रश्न नाहीये. माझंच चुकलं. मी तुला काव्यात्मक वगैरे बोलायला सांगितलं. मी तुला सांगितलं ना मला नाही बोलता येत ग. हर्षदा, प्रेमात पडल्यानंतर बोलून दाखवण्याची काहीच गरज नसते. एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं ना की आपोआप कळतं. तेव्हा फक्त एकच गोष्ट बोलून दाखवायची. काय? ये. प्रियंका. आधी नाही. आयशा, प्रियंका. आधी नाही. आधी तू मला हाक मारतोय. आधी हर्षा, हर्षा, प्रियंका, प्रियंका, हर्षा, हर्षा, प्रियंका, हर्षा. हर्षदा, ए ऐक ऐक ऐक, गेला बघ, गेला तो, गेला गेला. हा चल चल आज चल, आज चल चल, आज चल. जाऊ दे, गेला तो आता. चल. हॅलो. नमस्कार पांढरे साहेब, उदापुरे बोलतोय. ऐकतोय साहेब, आपल्या साईटच्या कामाचे हिशोब मी पाठवले होते, तुम्ही बघितले? नाही, अजून नाही पाहिले. मग साहेब जरा लवकर चेक करा आणि पुढचे पैसे पाठवण्याची सोय करा. काय ना, त्यामुळे काम उगीच अडायला नको. का आधी दिलेले पैसे संपले एवढ्यात? हो, नाही म्हणजे काय, आता काम सतत सुरूच आहे. शिवाय कॉन्ट्रॅक्टर, सप्लायर्स सगळ्यांना पैसे दिलेत, पुढची देणीही करायची आहेत. तेव्हा जरा म्हणजे हिशोबात तसं लिहिलंय सगळं. ठीक आहे, हिशोब बघतो, दादांशी बोलतो आणि काय ते कळवतो तुम्हाला. ठीक आहे. बाकी सगळं ठीक आहे ना साहेब? हो हो ठीक आहे सगळं.
हर्षा ये का आधी नाही, आधी तो मला हात मारतोय. आधी हर्षा आधी हर्षदा, हर्षदा, काय झालं? काय झालं? काय झालं हर्षदा? आधी मला आता त्या हाका ऐकू आले. हर्षदा, तुला तुला भास होत, तुला भास होत. आधी आधी तो हर्षा हर्षा का म्हणत होता? मी का बिघडवलंय त्याचं? आधी कोण असेल रे तो? हर्षदा, शांत हो पहिले. अगं तूच तर म्हटली होतीस ना की या जगात शेकडो प्रियंका असतील, तसे शेकडो हर्षाही असतील. आणि त्याला काय माहिती तुझं नाव हर्षा आहे म्हणून. तू झोप, शांत पड. नाही आधी, आधी मला खूप भीती वाटते. घाबरू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. तू झोप आता. आपण उद्या सकाळी काय ते बघू. झोप. दादा राजा बोलतोय. ते भोसलेने 2 कोटीचा हिशोब पाठवलाय, त्याला अजून पैसे पाहिजे म्हणतो. हा हिशोब तर बरोबर आहे, पण त्याच्या नियतीचा संशय येतो मला. अजून पैसे धाडा म्हणतोय. मी काय फिकीर करू नका, मी लक्ष घालतो ना माझ्या पद्धतीने. जी दादा, ठेवू. हा. कधी झालंय? काल रात्री. म्हणजे तसं परवाही तो आम्हाला दिसला होता. त्यांनी तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला का? नाही, तो फक्त आरडाओरडा करत होता. म्हणजे प्रियंका, हर्षा. आणि खरं सांगायचं तर माझंही नाव हर्षा आहे. म्हणजे तसं खरं हर्षदा, पण घरी हर्षा म्हणते. एक मिनिट. त्याला दाढी होती? हो. फाटक्या कपड्यातला वेडा माणूस. हो. हो, मी त्याला खूप वर्षापासून ओळखतोय. बिचारा वेडा आहे, पण फार साधा आहे. फक्त हर्ष आणि प्रियंका एवढंच बोलतो. बाकी दुसरं त्याला काही बोलताना कोणी बघितलंच नाही. आणि बघा ना, नेमकं तुमचं नाव हर्षा निघालं. हा योगायोग आहे. तो कुणालाही कधी त्रास देत नाही. बिचाराला भूक लागली असेल म्हणून काहीतरी मागत असेल, आणि त्याला बोलता येत नसल्यामुळे या 2 नावाने हाका मारत असेल. हे बघा, तुम्हाला भ्यायचं मुळीच कारण नाही. आर यू शुअर? येस, 100%. हो, मी त्याला खूप वर्षापासून बघतोय. हे बघा, त्याच्यापासून तुम्हाला काही एक धोका नाही. आणि समजा तुम्हाला तो भेटलाच तर त्याला खायला द्या. हं? ते घेऊन तो चुपचाप निघून जाईल. थँक्यू इन्स्पेक्टर. यू आर मोस्ट वेलकम. हा उदापुरे राजाराम पांढरे बोलतोय. नमस्कार पांढरे साहेब. ती हिशोबाची फाईल बघितली मी, दादांशी बोललो सुद्धा. हां, मग काय म्हणाले ते? आम्ही हर्षवर्धन भोसलेंना आधीच 5 कोटी रुपये दिलेले आहेत. त्याचा हिशोब दादांना हवाय. पण साहेब, आधी माझं बोलणं ऐकून घ्या. हर्षवर्धन भोसलेंना निरोप सांगा. त्यांना म्हणावं, त्यांना सोडवण्यासाठी जे 5 कोटी रुपये दिले होते त्याचा हिशोब आधी हवाय. त्याच्याशिवाय पुढचे पैसे मिळणार नाहीत. पण साहेब, आपल्या कामासाठी जे पैसे लागणार होते ते त्या भोसलेंकडून घ्या तुम्ही. साहेब, मी कसे मागणार? नाही म्हणजे माझी कंडिशन तुम्ही समजू शकता.
शेवटी मी त्यांच्या ऑफिसमधलाच एक कर्मचारी आहे ना, तेव्हा तुम्ही जरा प्लीज त्यांच्याशी बोललात तर. ठीक आहे, त्यांना सांगा मला फोन करायला. ठीक आहे. हा उदापुरे बोला. काय ठीक आहे. नाही तुम्ही काही काळजी करू नका. प्रकरण जरा गंभीर आहे, ते मलाच हँडल करावं लागेल. मी बोलतो त्यांच्याशी. हर्षदा, काय झालं? कसला विचार करतेस? काही नाही रे. काय घडलं असेल त्या वेड्याच्या आयुष्यात? कोण असेल ती प्रियंका? एक काम करतो, मी त्याला जाऊन विचारून देतो आणि तुला सांगतो. आधी नाहीतर काय, तुला काय करायचंय? तसं नाही, पण त्या इन्स्पेक्टरने सांगितल्यापासून खूप वाईट वाटतंय त्याच्याबद्दल. वा, कालपर्यंत तर त्याला घाबरत होतीस आणि आज लगेच दया येते. तो जर आता इथे आला ना तर घाबरशील लगेच त्याला. अजिबात मी काही घाबरणार बिबरणार. नाही म्हणतोय. गेला तो. चल. अहो, कसला विचार करताय? नाही काही नाही, कामाच्या बाबतीतलं थोडंसं टेन्शन आहे, त्याचा विचार करतोय. काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणजे मी जर मदत करू शकले तर. नाही सांगायचं नसेल तर. नाही तसं काहीच नाही असं नाही, तुला सांगायला हरकत काहीच नाहीये. पण काय? पैशाचा प्रॉब्लेम. धनाजीरावांनी दिलेला पहिला इन्स्टॉलमेंट संपत आलाय. त्यांच्याकडे पुढचा इन्स्टॉलमेंट मागितला तर ते म्हणतायत की तुम्हाला नक्षलवाद्यांच्या तावडीतून सोडवण्याकरता 5 कोटी दिले होते, त्याचं काय? पण धनाजी काकांनी ते 5 कोटी रुपये आपल्याला उसने दिले होते, मग ते त्या पैशाविषयी विचारणारच ना. असावरी काल तू जे मला म्हणालीस, म्हणजे धनाजीरावांनी आपल्याला पैसे उसने दिले, तेव्हा तुझं आणि त्यांचं नेमकं बोलणं काय झालं मला सांग. बोलणं म्हणजे तसं समोरासमोर बोलणं नाही झालं.
सगळंच अंगाशी यायला लागलंय माझ्या. सर, त्यांनी दिलेले पैसेही त्यांनी तुम्हाला केलेली मदत होती, पण आता ते का बदललेत? ते नाही उदापुरे, परिस्थिती बदलली आहे. माझ्याकडून काम काढून घेण्याकरता ते गळचेपी करतायत माझी. माझंच चुकलं. आपल्या धंद्यात कुणी कुणाला फुकटची मदत करत नाही हे माझ्या लक्षात यायला हवं होतं. सर, आता काय करायचं? 5 कोटींचं कर्ज आहे उदापुरे. 5 कोटी. कशी उभी करू शकतो एवढी मोठी रक्कम? एवढा एकच प्रश्न आहे माझ्या डोळ्यासमोर. सर, खरं सांगू, मला काहीच सुचत नाही. नमस्कार, राजाराम पांढरे बोलतोय. नाही, विशेष काय नाही. चंद्रपूरची खबर बात विचारायला फोन केला होता. काय अपडेट राहायला आवडतं आम्हाला. हं? काय चंद्रपुरात नवीन मॉल बांधून होते म्हणे. हा, तुमचं चंद्रपूर आता आमच्या नागपूरच्या बरोबरीने उभं राहायला लागलं बरं का. कोण बिल्डर कोण आहे? हर्षवर्धन भोसले. अच्छा, बरं, ठीक आहे. या नागपुरात मग. आलात की भेटू, गप्पा मारू. हा, ठेवतो. ॲडव्होकेट पांढरे बोलतोय. हर्ष, जेवायला येतोस ना? वाढलंय. नाही, भूक नाही मला. का? काय झालं? काय नाही. हर्ष, तू काहीतरी लपवतोयस माझ्यापासून. तुझा चेहराच सांगतोय. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही नाही सांगतो ना मी. जा तू. वाढलंय. येता ना? हा बघ ना, भूक नाही म्हणतोय. एक मिनिट, मी त्यांना घेऊन येते. तुम्ही पुढे व्हा. बघ बाई, तुला समजावता येत असलं तर समजाव. मी काय म्हणते, तुम्हाला खूप टेन्शन आहे मलाही माहिती आहे, पण कुठल्या तरी गोष्टीचा राग जेवणावर कशाला काढायचा ना? अरे, तुम्हा लोकांना काय प्रॉब्लेम काय आहे? मला स्वस्त बसून का देत नाही आहात तुम्ही? तुला सांगितलं मला नाही जेवायचं, तू जा. तुम्ही ऐकून तर घ्या. तुम्हाला भूक नसेल ना, तुम्ही तिथे येऊन नुसते बसा आमच्या बरोबर. कारण तुम्ही आला नाहीत ना, माई मला खोदून खोदून प्रश्न विचारतील आणि मग मला माईना सगळं सांगावं लागेल. आणि आता तरी ही गोष्ट आपल्या दोघांपेक्षा इतर कोणालाही कळता कामा नये, नाही का? तो पुढे येतो मी.